BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 28वा राधे कृष्ण. काश्मीरमधील ब्राह्मण धर्मशर्मा, त्याची बायको आणि 2 मुले यांचा उद्धार एका निषादाच्या स्त्रीने केला. हा कथाभाग. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती, करुणासमुद्रा कृपामूर्ती, निवारी अधोगती पै माझी. मी तव अनाथ दीन, प्रार्थितो करुणावचन, दयाळवा कृपाघन, रक्षावे कृपेने दासाते, मलमहात्म्य अति पावन. ऐकोत श्रोते भाविकजन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, परिसा सज्जन आदरे. श्लोक. लक्ष्मी उवाच. देवदेव ऋषिकेश, भक्तानाम भयप्रद, स्त्रीनाकेनोपचारेण तुष्टोषी त्वं जनार्दन. टीका. लक्ष्मी वदे हो जनार्दन, भक्त प्रतिपाळक अघारण, परिसा माझी विज्ञापना. हे नारायणा करुणा सिंधू, तरी स्त्रियांनी काय करावे, कवन व्रत आचरावे, केवी मोक्षा ते पावावे, देवदेवा सांगावे सर्वही. स्त्री देहाची आकृती असे जाण, शरीरी अमंगळता पूर्ण, हरेल कैसे ते कृपा करून, वदावे जाण स्वामी या. श्लोक. दुःशीलो दुर्भोगदो वृद्धो, जडो रोग युतो पिवाहा, पती स्त्री भिरनाहत व्योलो केस भीरपातकी. टीका. मलिनता प्राप्त झाली देही, स्पर्श न करती कोणीही, ज्याच्या कुशी जन्म देही, ते तव पायी न स्पर्शती. देव ब्राह्मण आणि अग्नी हे साक्षी ठेवून पिता अर्पिदानी, दान घेतले तोची भ्रतारधनी, परी देहा लागुनी स्पर्शेना. ऐसे ऐकून या उत्तर बोलता झाला सर्वेश्वर, शृणु सुंदरी ये सोपास्कार. एके उत्तर प्रश्नाचे. श्लोक. श्री नारायण उवाच. नारीना परमो धर्मो, भृतुसेवा समो नहि, पती शुश्रूषा देवगतः, स्वविर्त कल्मषाः. टीका. सकळ धर्मा माझी उत्तम धर्म जाण, स्त्रियांते दैवत भ्रतराची पूर्ण, त्या वेगळे दैवतान केले साधन जन्मवरी साधन केले, शास्त्र पुराणे दैवत पूजिले, तिथे तुकही वाया गेले, जे नाचरले पती आज्ञे. पै. जे पती वचनाते न मानी, वंचनार्थ करी पती लागोनी, अनृत सदा असत्य वचनी, तरी निदानी सुटेना. या व्यतिरिक्त अनंत पापराशी त्या हो घडती स्त्रियांशी, काही सायाशी किंवा अनयाशी, तरी सुटका ती यशी असेना. म्हणून सर्वेश्वर स्त्रिया ते दैवत आपला भ्रतार, हात व वेदेची केला निर्धार, अनेक विचार नसेची, पतीची आज्ञा तेचे मान्य, तेची दैवत पतिव्रते लागून, पती वचन वाचून इतरशी नसे कारण अन्य काही. पहा वाराणसी माझी जाण, लोपमुद्रा पतिव्रता धन्य, जिचे नाम घेता पूर्ण, होय क्षारण महापापा. ऐशा धर्मी तेची पतिव्रता, नाही तरी इतरही कांता, त्यांची किंचित वार्ता, तेही सर्वथा निवेदू. भ्रतारे मागता उदक, येरी कुपदावी तसे देख, म्हणे पात्र घेऊन या आपणा सम्यक, नाही उदक गृहा माझी, तत्रापि उदक असल्या कोडे, पात्र आणून आपटी त्यापुढे, शुधा नळे पिढे ती निवाडे, करी बडबड वाऊगी, भलतेचे करून निमित्त, सकृदे अन्न पचवित, खारट अळणी म्हणता तेथ, म्हणे करावे हस्ते आपल्या, जन्म गेला नाव ठेविता, रचनेची चविका यास सया पाहिजे आता, कैसी या प्रकारे की जे शुद्धा शांतता, असे अवगत स्वभाव हा. ऐशा स्त्रिया ते तत्वता, त्या म्हणून येती पतिव्रता, ऐशी संसार करिता, जन्मवृथा परानियाशी, तरी पतिव्रता धर्ममर्ती, इतिहास वदे ब्रह्मापती, तेची वधो श्रुती आणपती, अनुपम्य स्थिती आगळी. तरी काश्मीर देशी प्रबळ, धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ, तेथील विप्र एक परम शिशील, नाम जाण धर्मशर्मा, स्नान संध्या शिळे सत्पात्र, धर्मपरायण अग्निहोत्र, पोटी नशे पुत्र अनुमात्र, सत्पात्र तयाची, नामे जाणा ते सुशिला, पतिव्रता परममंगळा, उभयता क्रमित काळा, असे निर्मळा हृदयेची, वैसा उभयतांचे समान, साठीची झाली से गणना, तव धर्मशर्मा बोले ती लागून, एक वचन भामिनीये, वसंत ऋतू उष्ण मास, गंगेशी चालावे स्नानास, एरी अवश्य म्हणून तयास, निक्ती झाली तत्काळी, पाहुनी गंगोदक निर्मळ, तुझे कोणी नसेचे अढळ, जळी गुनिया ते वेळे, स्नान करी तातडी, परिबुद्धी कर्मानुसार, हृदय उदेला कामविकार, विप्र झाला कामातुर, बोले उत्तर स्त्री येते, म्हणे जलक्रीडा करावी, विश्रांती द्यावी, ऐसे वाटे माझ्या जीवी, तरी आचरावी क्रिया हे, तो एरी बदत असे उत्तरा, म्हणे हे केऊ तेऊ दिले अंतरा, मध्यान्न पातला भास्करा, वरी गंगा तीर हे पवित्र, त्याही वय नसे आपुले, हे तो केवी मनी उद्भवले, मस्तो वचन मोडिता नये वहिले, बोल लागेल पतिव्रतेसी, तरी स्वगृही सलानिधी, मग सारावी हे विधी, एरू म्हणे हे तो न घडे कधी, नाही अवधी, ऐसे ती येणे वदून द्रावू लागले, हृदयी अधुसधुसी, मग सारी ते झाले, शांत केले ते वेळी, धन्य ते पतिव्रता सती, वचन न मोडी भ्रताराचे, परिचमत्कार झाला अद्भुत, पोटी धरिती झाली, नवमास भरताची ते झाली प्रसूत कामिनी. आश्चर्य करती सकळ जन, म्हणती पहा नवल कोण, वृद्धापकाळी पुत्र निधान, देखे कामिनी आदरेशी, कोणी नंदिती कोणी स्तविती, तव
दोन पुत्र झाले तिचे प्रती शारदा आणि शांती म्हणते. नामे उभयता ते साजिरी पुत्र उभयता दोघे जण दिवसेंदिवस वृद्धिंगत जाणं. 5 वर्ष झाली या पुण्य पुढे कथन अवधारा. गंगाजळी जलक्रीडा केली ते त्या ते पापे फळे आली तनु भाजली उभयतांची. उभयता विप्रकुमारा ते सदा सर्व काळ तप्तता देहा ते चैन पडेना तया ते न सुचे अन्न उदक काही लाहे लाहे संतप्त गात्र. उपाय करती नाना प्रकार मोह धरून माता पितर करिता उपचार त्रासले. नाना परी उपाय केले परी व्यथा अधिक प्रबळे कुमार चरफडती बळे दीनवदने करून या शोक करती माता पिता केवले उदले अनंता वृद्धापकाळी पुत्राची वार्ता देखील सत्ता तुझ्या. तेथेही दशा बहुली बाळ कष्ट न देखती या काली महादेवाधिदेव चंद्रमोळी वेळ आली मृत्यूची. ऐसा नाना परी विलाप करते उभयता मायबाप मग त्या ते लावी तिले पशी तळता चंदनाचे उत्तम चंदन आणून मर्दन करते पुत्रा लागून परीसी तळता नवेची नयनी यथाभूत बाळकते. वार्ता फाकली नगरात जनसमुदाय निरखू येत जे जे उपचार सांगत ते तरी करती माता पिता. परी काही केल्या नव्हे बरे अधिकच जरपडती कुमारे वृत्तांत एकता परी तोही येत धावून या. नृप धार्मिक पाही देखून आश्चर्य करते हृदयी म्हणे माझी या राष्ट्रीय ऐसा पाही धन्वंतरी आगळा. मग राय शोधा केला बहुत कोणी धन्वंतरीने मिळे देत नाही पंचाक्षरी महंत उपावून चालत कवनाचा. तव एक अपूर्व वर्तले गालव ऋषी येता देखिले. राय निजासनी पैसविले पूजन केले यथाविधी. मग ऋषी ते साध्य समाचार कथिता झाला साचार म्हणे चालेची उपचार विप्रकुमार कष्टदाती. ते तवन देखवे माझेनी उपाव केला बहुत जनी परिशांत नव्हे ज्याचेनी कष्ट ते दोन्ही माता पितरे. ऐसे नृपाचे वाक्य ऐकूनी बोलता झाला गालव मुनी म्हणे एक नृप चक्र चुडा म्हणे उपाय लागूनी सांगतो. असेल जरी कोणी पतिव्रता ते याच्या हस्ते उदक सिंचिता तरी या ज्वराते होय शांतता सौख्य वार्ता बाळकाते. ऐसे एकदा उत्तरा राई नगरी पेटेला डाणगोरा जी असेल पतिव्रता सुंदरा येई त्वरा या ठावी. नगरी प्रकट झाली मात परी कोणी न बोले पतिव्रता सत्य राजभार्य सहित ग्रामवासी न येत. किशोर उदक स्पर्शाव्या तव नृपचा कटला अंतरी म्हणे कोणी पतिव्रता सुंदरी न देखुनी माझ्या नगरी केवता पुढारी परिणाम तरी संग्रामांची पापवार्ता ग्रामवासी राजकांता आहा हे केवती अनंता हो पाहे घात बाळकाशी. आणि सत्वही गेले नगरीचे हासणे झाले सगळीकांचे तेवते लांछन झाले जन्माचे बोलता वाचने बोलावे. ऐसी चिंता करता नृपनाथ तव आश्चर्य वर्तले अद्भुत एक निषादी त्या समयात आली तेथे अवचिता. जातीची ती भिल्लनी मस्तकी काष्टभारा घेऊन जात असे आपले मार्गानी तव देखील नैनी अपूर्व ग्रामवासी जनांचा मेळा अवलोकित असे अबळा. मग मस्तकीचा भारा पटीला आली ते जेथे जनसमुदाव वार्ता एकता कर्णोपकरणी जे पतिव्रते माझी शिरोमणी असल्या भेटावे नृपा लागुनी जीवाबाई ही बाळका. ऐकता ऐसिया वाचनाते एरी पतिव्रता धर्माते ते ठाऊके नसे चिती येते कैसा आचार तोही न कळे परी तियेचा नेम असे एक पती वचनी नसे वंचक सदा सर्व काळात एक पती अवज्ञा नसेची. स्वप्ने देणे परद्वारा ते भाषणही करू न शके कवनाते. ऐसे असता ती तेथे राजाजवळीचे पातली म्हणे कवन संकट तुम्हा हे निवेदित नृपसत्तमा. राय निवेदिले सर्वही कर्मा तव बोले भामा निषदाची म्हणे उदक आणलवलाही मी तव पतिव्रता धर्मनेने काही परी करता सर्व शेषशाही पाहे नवाई नृपबरा. उदक घेऊन या करी काय बोले ते अवसरी पती अवज्ञा जन्मवरी केली नसे जानपा. नेणेपर पुरुषाची वार्ता हे तव ठाऊक असे जगन्नाथा. ऐसे व दुनिया तत्वता उदक शिंपी पाळाते. तव चमत्कार झाला अद्भुत तत्काळ ताप झाला शांत बाळ खडपुटून उठत चरण म्हणते त्या निषादीचे. ऐसा चमत्कार पाहून जय जयकार करती सर्वजन. मग राय वस्त्रालंकार करून निषादीला देऊन गौरविले. वरी एक ग्राम तत्वता देता झाला नृपनाथा. ऐशी निषादी पतिव्रता देखून समजता आश्चर्य केले. ऐसे पतिव्रतेचे कथन लक्ष्मी ते वदे नारायण त्याचे तुम्हा कथिले संपूर्ण आचरा सर्वज्ञ सर्वते. म्हणून सकळ धर्मा माझी धर्म स्त्री येते भ्रतार सेवेचा नेम त्याच्या वचनी प्रेम धरून वर्ते सर्वदा. मग ती येते करणे नळ्यान काही एक जप तपत साधन आपला भ्रतार तोची नारायण पावे मोक्ष सदनाते पै. या लागी सकळ जेणे वर्तावे भावार्थ धरून मग त्या ते कृष्णा कोणी यम पाय धुनी माथा बंदी. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणी संमत मनोहर सुत विरचित अष्टविशेषतम अध्याय कोडहा. राधे कृष्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. राधे कृष्ण.